सिंधुदुर्ग नगरीमध्ये भव्य असा आपला सगळ्यांचा मोर्चा आपण इथे काढलेला आहे आणि हा मोर्चा जसा आपण सगळ्या जणांनी उल्लेख केला, हा कुठला एका पक्षाचा कुठल्या एका झेंड्याखाली मोर्चा नाहीये, पण आमच्या सिंधुदुर्गच्या प्रत्येक आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सरकारपर्यंत त्याची तीव्रता कळली पाहिजे, यासाठी आज आपण सगळेजण रस्त्यावर उतरलेला आहे. आज मी जे आपल्यापर्यंत आलेलो आहे, आमच्या जिल्हाधिकारी मॅडम आलेले आहेत. आम्ही आज सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपला सगळ्यांचा आवाज, ही तीव्रता सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याचा मधला दुवा म्हणून आम्ही इथे किंवा मी इथे उपस्थित आहे, हे आवर्जून तुम्हाला इथे मी उल्लेख करतो. मी स्वतः कलेक्टर मॅडम आणि अन्य कृषी अधिकाऱ्यांबरोबर जाऊन देवगडच्या काही भागांमध्ये फिरलेलो आहे. बेंगुर्ल्याच्या शेतकऱ्यांची माझी चर्चा झालेली आहे. 50 ते 60 वर्षामध्ये कधी तसं संकट आपल्या आंबा बागायतदारांवर आलं नाही, आंबा शेतकऱ्यांवर आलं नाही, ते निसर्गामुळे आज आपल्याला आपल्या अंगावर आलेलं आहे. म्हणजे काही काही भागांमध्ये तर शेती साहेब जिथे 600-700 पेट्या निघायच्या दरवर्षी, एवढी तीव्रता. म्हणून शासन म्हणून आतापर्यंत आम्ही काय केलं आणि पुढे आम्ही काय करणार आहे, थोडी माहिती आपल्याला द्यायला आलेली आहे. कारण का आज मत्स्य व्यवसाय खात्यासंदर्भात होणार आहे, पण तरीही मी विचार केला, ज्या लोकांमुळे, ज्या सिंधुदुर्गच्या लोकांच्या प्रेमामुळे आज मी विधिमंडळात मंत्रालयामध्ये बसतो, ती माझी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर मी विधानसभेमध्ये बसू शकत नाही, म्हणून आवर्जून मी इथे आलेला. कारण का तुमच्या आशीर्वादामुळे मी तिकडे आम्ही सगळेजण तिथे बसलेला. आणि म्हणून एक निश्चित आहात तुम्ही सगळेजण, जे सरकार हे शब्दापलीकडे कृतीतून तुमच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे, हा विश्वास मी तुम्हाला देणार. या अगोदर मंत्रालयामध्ये जेव्हा आपल्यातले काही आंबा बागायतदारांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले, आमचे सगळेच होते, बेंगुर्ला देवगडचे सगळे प्रतिनिधी होते, आणि तिथे ती चर्चा झाली. आणि तिथे जेव्हा काही जे प्राथमिक रिपोर्ट आमच्या कृषी अधिकाऱ्यांना काही काढले होते, तेव्हा एकदा एकच मोहर आलं, दुसरंच मोहर आलं, तर त्या लोकांना सगळ्यांना विचार आली. त्या सगळ्या गोष्टीवर ह्यांच्या सकट मी आक्षेप घेतला. त्याच्यावर शेट्टी साहेब मला असं आहे का, अहो आक्षेप आहे त्या मंत्रालयामध्ये बसणारे जे अधिकारी आहेत ना, त्या महाराष्ट्रातली कधी कधी ही भौगोलिक परिस्थिती समजत नाही. उत्तर महाराष्ट्राचे निकास कोकणाला लावतात, विदर्भाचे निकास कधी कधी आमच्या कोकणाला लावतात. त्याच्यामध्ये इथे वातावरणामध्ये होणारे बदल, भौगोलिक परिस्थिती, अन्य सगळ्यांची परिस्थिती बघताना, कोकणासाठी निर्णय घेत असताना प्रत्येक खात्याने माझ्या दृष्टिकोनातून निकास लावलेच पाहिजे, अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथे सांगितलं, आणि म्हणून आलेला जो रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये थोडीच नुकसान भरपाई दाखवली होती, तो रिपोर्ट आम्ही बदलायला लावला. आणि आमच्या आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमनी तो रिपोर्ट 90% नुकसान आपल्या सगळ्यांकडे झालेलं आहे असं करून शासनाकडे पाठवलेलं आहे. म्हणजे आता सरकारकडे ही बातमी निश्चित पद्धतीने गेलेली आहे किंवा सरकारला विश्वास बसलेला आहे की आपल्या सगळ्या जणांचं 90% नुकसान झालेलं आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही. गेल्या 3 कॅबिनेट पर्यंत, काल्पनिक 4.5 कॅबिनेट झालं, तिथे मी असो, आदरणीय गोगावले असेल, आमच्या आदिती तटकरे असतील मंत्री, आम्ही सगळ्या जणांनी कॅबिनेट झाल्यानंतर जेव्हा आपण आयत्या वेळेचे विषय मांडू शकतो, तेव्हा आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे परत एकदा लक्ष वेधलं की साहेब परिस्थिती वाईट आहे, सरकारकडे अंतिम रिपोर्ट आलेला आहे की 90% नुकसान झालेलं आहे, आपण लवकरात लवकर ह्याच्यावर नुकसान भरपाई किंबहुना चांगल्यातलं चांगलं पॅकेज हे जाहीर झालंच पाहिजे, अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळाच्या मध्ये घेतलेली आहे. मग त्यावर जसं शेट्टी उल्लेख केला भाषणामध्ये, या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी
या अधिवेशनाच्या काळामध्ये आंब्याच्या काजूच्या परिस्थिती संदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्याचा शब्द आम्हाला कालच दिलेला आहे. त्यानुसार माहिती मिळून आमची मंत्रालयाची बैठक होणार आणि मग त्याच्यामध्ये कोणाकोणाला ते आपण सगळ्या जणांनी नावं घ्या. आपण त्या बैठकीमध्ये जास्त प्रतिनिधी आपल्या आणण्याचा प्रयत्न करू जेणेकरून सरकारपर्यंत एकदा तीव्रता पोहोचले जेणेकरून आपल्याला काही मागे पुढे भरण्याची गरज लागणार नाही. आता पुढचा टप्पा काय होणार? एकदा 90% नुकसान कळलेलं असल्यामुळे आता वैयक्तिक प्रत्येकाचं नुकसान किती झालं? उदाहरणार्थ किती झालं, मनी दळीचं किती झालं, सती साहेबांचं किती झालं. प्रत्येकाला नुकसान भरपाई देण्यासाठी आता जसं यांनी पर हेक्टरी मागणी केलेली आहे, झाडाच्या मागे मागणी केलेली आहे, ती ठरवण्यासाठी जेव्हा ती टीम येईल तेव्हा आपल्याकडून जी जास्तीत जास्त आपण सहकार्य केलं तर प्रत्येकाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्याला काही अडचण नाही. एक तुम्ही डोक्यात धरा, सरकार नाही बोलत नाहीये, आम्हाला जी नुकसान भरपाई द्यायची ती उद्या आम्ही कमी दिली तरी आपण भारताचे आपला राज्य निश्चित आहे, त्याला नुकसान तर झालेलंच आहे. आम्ही कोणच बोलत नाही, कोण खोटं बोलताय, उगाच पैसे मागताय असं कोणच बोलत नाही. म्हणून प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळवायची असेल तर व्यवस्थित पद्धतीने सरकारी जे अधिकारी येतील त्यांना आपण सहकार्य करायचं. काही कमी जास्त असेल तर मी बसलो नाही, नेहमी आमच्या राजू शेट्टी साहेबांना त्रास देण्याची तशी गरज नाही. आम्ही सगळे सक्षम आहोत तसे कोल्हापूर येऊन सगळा त्रास करून घेणार सांगू शकतात. त्यांनाही विश्वासात घेऊ. शेवटी ते मोठे नेते आहेत, देश पातळीवर खासदार म्हणून काम केलेलं नेतृत्व आहे. म्हणून त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य आपल्याला निश्चित पद्धतीने गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो. त्यांच्या इन्शुरन्सच्या संदर्भात कोणते विषय आहेत, अन्य जे काही विषय आहेत मी तुम्हाला सरकारच्या वतीने मी विश्वास देतो. सरकार कुठेही कमी पडणार नाही. लवकरात लवकर तुम्हाला मदत देऊ, तुम्हाला परत रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.